आणि कपिल पाटील बोलतात, जाऊया। महाविकास आघाडी उभी राहिली होती, त्यांनी बोलावून आम्हाला आमंत्रण दिलं होतं आणि सामावून घेतलं होतं। उपयोग करायचा आणि दूर लोटायचं हे अनाकलनीय आहे। लोकसभेला हे झालं, आता विधान परिषदेची जी निवडणूक होती शिक्षक मतदारसंघाची, त्या शिक्षक भारतीला फसवलं गेलं, दगाफटका दिला गेला आणि आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना दगाफटका दिला गेला। विधानसभेत सुद्धा तुम्ही याच पद्धतीने या सगळ्या घटकांना, शेतकऱ्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना दूर लोटणार आहात का, हा माझा साधा प्रश्न आहे। सर, मग विधानसभेमध्ये जर मोदींनी पुन्हा एकदा मोदी यांचे 3 घटक पक्ष आहेत, तुमची समजूत काढली आणि जर तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही विधानसभेमध्ये त्यांच्यासोबत जाणार का? महाविकास आघाडीने निर्णय घ्यायचे की छोट्या पक्षांना आपल्यासोबत ठेवायचं की नाही ते, आणि सगळ्या छोट्या पक्षांना, या छोट्या पक्षांची एक स्वतःची ताकद आहे। मग ती शेतकरी कामगार पक्षाची असेल, आमची समाजवादी गणराज्य पार्टीची असेल, समाजवादी पार्टीची असेल, राजू शेट्टींची काही एक ताकद आहे, शेतकऱ्यांची मोठी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे, कम्युनिस्टांची चळवळ अनेक भागामध्ये आहे। हे सगळे घटक सोबत जर तुम्ही घेतले नाहीत किंवा शहरांमध्ये ज्या कामगार संघटना आहेत जे आमच्या सोबत आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीला, माननीय उद्धवजी ठाकरेंना, या सगळ्यांना आम्ही मोठं बळ दिलं होतं। कारण या देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, लोकशाही महत्त्वाची आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो। आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्यांना सोबत घेण्याची, पण तसं होताना दिसत नाही, वारंवार फसवणूक होते, याचं दुःख आहे। महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची तुमची जी खंत आहे त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? ही खंत आम्ही व्यक्त केलेली आहे, आमची खंत आम्ही त्यांच्याप्रती व्यक्त केलेली आहे। त्यांनी काही त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे कसं करायचं। पण आता कालची जी घटना आहे, म्हणजे जयंत पाटील जय पराजय ही वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही दोघांनी मिळून आश्वासन दिलं जयंत पाटलांना, त्यांना सोबत घेतलं। ज्यांचे आजोबा पहिल्या विधान परिषदेत होते, नारायण नागोजी पाटील, त्यांच्या नातवाला ती शताब्दी सुरू होण्याच्या अगोदर बाहेर काढता, हे कुठेतरी खटकतं। नारायण नागोजी पाटलांचं जे योगदान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत ते होते। विधान परिषद पहिल्यांदा आपल्याकडे कौन्सिल तयार झाली आणि मग असेंब्ली आली 36च्या कायद्यानुसार, तेव्हा कौन्सिलमध्ये ते होते। आता शताब्दी सुरू होईल पुढल्या वर्षी त्यांची, आणि त्याच्या आधी तुम्ही त्यांना बाहेर काढलं तर सहज शक्य होतं ना जयंत पाटील निवडून येणं, काही कठीण नव्हतं। मग त्यांना तुम्ही अपमानित का केलं, फसवलं का, थोडे साधे प्रश्न आहेत। मुंबईचा जो शिक्षक मतदारसंघ आहे तो तुमचा खरं तर मतदारसंघ होता, 3 टर्म तुम्ही निवडून आला होतात। ऐन वेळेला उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार दिला। या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील बिनविरोध निवडणूक होऊ शकली असती, मात्र ऐन वेळेला उमेदवार उद्धव ठाकरे दिला मिलिंद नार्वेकर। त्यांचे संबंध सर्वपक्ष नेत्यांशी चांगले आहेत। उद्धव ठाकरे दरवेळेला ऐन मुवमेंटला येऊन आपला उमेदवार देतात आणि पंचायत होते असं वाटतं का? महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यावर उभी राहिली? लोकशाहीच्या मुद्द्यावर, संविधानाच्या मुद्द्यावर, आणि महाराष्ट्रातल्या सगळे जे घटक आहेत, वंचित, शोषित, पीडित, कामगार चळवळीतले आणि शेतकरी चळवळीतले जे घटक आहेत, या सगळ्यांच्या मदतीने तुमची मोठ बांधली गेलेली आहे। आणि आता विजय मोठा मिळतोय, आघाडीला ॲडव्हान्टेज मिळालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत। असं असताना आता छोट्या घटकांची काही गरज नाही, म्हणून तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने झटकताय ते काही बरोबर नाही। महाविकास आघाडीचे मोठे पक्ष वर्चस्व गाजवत आहे, म्हणजे भाजपबद्दल तक्रार काय होती शिवसेनेची की ते वर्चस्व गाजवत आहेत, दादागिरी करतायत, आमचे पक्ष पळवत आहेत, नाव पळवत आहेत, आणि मग आता तुम्ही काय करता, तुम्ही छोट्या घटकांच्या जागा पळवताय। आता यांनी काय केलं, पहिल्यांदा राजू शेट्टींना बाजूला सारलं। शेतकरी शिक्षक भरतीचे कपिल पाटील पत्रकार परिषद घेत होते।